नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. तुकोबांनी सत्याशी तडजोड करू नका आणि बहुमतासमोर झुकू नका असा संदेश अभंगातून दिला. पण सध्या दिवस समूहाचे आहेत, दबावतंत्राचे आहेत, राजकारणाचे आहेत. चूक बरोबर, नैतिक अनैतिक याच्यात भेद करण्याची समाजाची बुद्धी खरंच जागेवर आहे का, यावर शंका यावी असं वातावरण आहे. कारण आपल्याकडे पोलीस, कोर्ट, न्याय अशी व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला आव्हान देण्याचे हे दिवस आहे. कुणीही 4, 40, 400, 40,000 किंवा 4 लाख लोक एकत्र येऊन आपल्या सिस्टीमचा बँड वाजवू शकतात. ही ताकद समूहाची आहे. माणूस हा समाजशील प्राणी असं अरिस्टॉटलने म्हटलं होतं, पण तो झुंडशाहीचा आणि टोळीखोरींचा पुरस्कर्ता आहे हे काळानं अधोरेखित केलं. त्यामुळेच एखाद्या नेत्यावर हजारो कोटीच्या बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही त्याच्या सुटकेसाठी, समर्थनासाठी मोर्चे निघतात. यात आज आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. त्यामुळेच आजचा विषय आहे ओबीसींचा मोर्चा नेमका कशासाठी. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत ओबीसी एनटी पार्टीचे संजय कोकरे, माजी आमदार हरिभाऊ भदे, संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर, राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष हरिभाऊ राठोड आणि भाजपचे नेते राम कदम आपल्यासोबत आहेत. पण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या मोर्चामधून अनेक प्रश्न उपस्थित झालेत. कारण आजच्या ओबीसींच्या मोर्चामध्ये विशेषतः छगन भुजबळांच्या सुटकेसाठीच्या घोषणा झाल्या, तशी मागणी झाली, तसे टॅटू काढलेले लोक, मुलं, तरुण त्याच्यामध्ये दिसले. त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित झाला आहे की हा नेमका मोर्चा होता कशासाठी, आणि त्यातही राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्यांची त्यातली भूमिका. सुरुवातीला बघूयात नेमकं धनंजय मुंडे या मोर्चावेळी काय म्हणाले आणि चर्चेला सुरुवात करूयात. या मोर्चाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, हा ओबीसींचा मोर्चा भुजबळ साहेबांच्या समर्थनासाठी होता. आणि या मोर्चाच्या बाबतीमध्ये समर्थनाच्या पलीकडे दुसरी कुठलीही मागणी या ठिकाणी ओबीसी समाजाची नव्हती. चला, म्हणजे संजय कोकरेजी, तुमचा उद्देश सफल झालेला आहे. तुमची इतर कुठली मागणी नाही, मोर्चा सफल झाला असं म्हणायचं आजचं. नाही 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 अशी धनंजय मुंडे खरं म्हणजे राष्ट्रवादीचं राजकारण करत आहे आणि संपूर्ण ओबीसी समाजाला हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसी समाजाने फक्त छगन भुजबळासाठी मोर्चा काढला नव्हता. तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. मुंबईमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्याचे मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याच्यामध्ये कोण कोण होतं ते पण होतं. जाट, मराठा, पटेल यासारख्या क्षत्रिय राज्यकर्त्यांना जातीनं ओबीसी कॅटेगरीतून आरक्षण देण्यास आमचा महासंघाची संमती नाही. क्षत्रिय राज्यकर्ते म्हणजे जे मराठा असतील त्यांना त्या जातीनं स्वतंत्रपणे वेगळे आरक्षण दिले गेले पाहिजे, ही भूमिका आमची आहे. त्याच्यानंतर ओबीसी जातींच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना राजकीय हेतूने तुरुंगात दाबले जात आहे व काही नेत्यांना सरकारी पाठिंब्याने बदनाम केले जात आहे व काही नेत्यांना मंत्रिमंडळ काढून टाकले जात आहे. ह्या कारवाया त्वरित थांबवल्या पाहिजे. चौथं, तामिळनाडू राज्यात धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ओबीसीच्या जाती गणना त्वरित सुरू करा. मुद्दा असा आहे संजय कोकरेजी, इतर मुद्दे तुमचे लक्षात आलेत. आपण मागे पण याच्यावर चर्चा केलेली आहे. त्याचं कारण तुम्हाला मग मुद्दा असा आहे की मग धनंजय मुंडे म्हणतायत तो मुद्दा तुमच्या मोर्चाशी निगडीत नाहीये का? साधा ते राजकारण करतात आहेत. ते असे दाखवतात आज ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या मागे आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतोय म्हणून आहे. पण त्याचबरोबर ओबीसी समाज कुठेतरी अस्वस्थ झालेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय होतोय, भुजबळांवर अन्याय होतोय? आमचं म्हणणं आहे भुजबळावर अन्याय होत आहे. कारण एकाला काय पकडता तुम्ही? बाकी अनेक घोटाळे आहेत. भुजबळावर अन्याय होतोय, एकनाथ खडसेवर अन्याय होतोय. असे ओबीसी समाजाच्या लोकांवरती अन्याय अत्याचार होत आहे आणि हे कुठेतरी ओबीसी समाजाला खटकलाय. पण त्याचा गैरफायदा राष्ट्रवादीवाले हा. माझा अजून एक मुद्दा, प्रश्न मला टू दी पॉइंट फक्त सांगा, समजून सांगा. महाराष्ट्र बघतोय, तुमचा भुजबळांवर अन्याय होतोय यासाठी सुद्धा मोर्चा आहे का? नाही, फक्त एकट्या भुजबळांवर नाही. मी तुम्हाला ओबीसी समाजाच्या नेत्यांवरती जे अन्याय कोणी असू दे, मग भुजबळ आहेत त्याच्यामध्ये सर्व म्हणजे भुजबळांवरती तुम्हाला कल्पना असेल की भुजबळांवरती 870 कोटीची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे, महाराष्ट्र शासन घोटाळ्याचा आरोप आहे, त्याच्याबद्दलच्या तक्रारी एसीबीकडे आहे, त्याची चौकशी ईडीकडे सुरू आहे, त्याच्याबद्दल ईडीने 4 आरोपपत्र दाखल केलेली आहेत, आपल्याकडे कोर्ट आहे, आपल्याकडे न्यायालय आहे आणि ते याचा निकाल करतात. तुम्ही रस्त्यावरती अशा मागण्या घेऊन असं कसं? आम्ही काय बोलतोय, आमच्यावर अन्याय अत्याचार होतोय, दुसऱ्यांना काय नाही पकडत आहे? फक्त कुणाला पकडायला पाहिजे तुम्हाला? आम्हाला दुसरे बघा ना किती घोटाळे आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे तुम्हाला ओबीसीचे तेच फक्त खच्चीकरण करायचं आहे ही आमच्या मनातली भावना आहे. आम्हाला माहिती आहे न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे. कोकरेजी, माझा अजून एक प्रश्न आहे, कोण अन्याय करतंय भुजबळांवरती असं तुमचं म्हणणं आहे? कोण? आता बघा ना कोण करते? सरकारच करणार. एक मागचं सरकार आणि हे सरकार. आता हे सरकार अन्याय करते भुजबळांवर. अच्छा, मागच्या सरकारने पण भुजबळांवर अन्याय केला.
नाही ह्या सरकारने आता तुम्ही म्हणताय ना आता की नाही ह्या सरकारने अन्याय केला आणि त्याचा जो ओबीसीचा जो आज प्रचंड मोर्चा खतखत होती ती आज बाहेर पडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 20 तारखेला बीड मध्ये सुद्धा मोर्चा आहे ओबीसीचा. ही खतखत बाहेर पडते. संजय गोरेजी, राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे तो मुद्दा समजला. मला फक्त एक गोष्ट यातली समजून सांगा की ज्या नेत्याला डिस्प्रपोर्शनेट ऍसेट्समध्ये ईडीने अटक केली आहे, 4 आरोपपत्र दाखल आहेत, काही आरोप आहेत, तर तुम्ही याचा कोर्टात निकाल लागू दे याची वेळ वाट का नाही बघत? त्यांना क्लीन चिट मिळेल ना. भुजबळ साहेब फायटर आहेत, ते तेलगी घोटाळ्यातून सही सलामत सुटलेले आहेत. तर तुम्ही रस्त्यावरती येऊन हे जे टॅटू दिसतात हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ना. ही मागणी जर तुमची नसेल तर तुमच्या मोर्चांमध्ये हे स्क्रीनवरचे टॅटू आणि त्या मागण्या आणि ते पोस्टर्स आणि ते मुखवटे कसे काय दिसून आले? मी तेच बोललो ना, ते टॅटू एक त्यांचा भक्त आहे. त्या टॅटूचा आणि त्याचा काही संबंध नाही. त्याच्या भुजबळांच्या प्रेमापोटी त्यांनी टॅटू काढलाय, त्याचा आणि याच्याच वेळ नाही. पण ही जर राजकारण आहे, हे जे कॅश करण्याचा प्रयत्न झालाय ते निंदनीय. आता तुम्ही पॉइंटवर आलात कोकरेजी. आता तो जर राजकारण हायजॅक करण्याचा, जर तुमचा मोर्चा हायजॅक करण्याचा प्रयत्न जर आहे, तर जे नेते हे करतायत त्या नेत्यांना तुम्ही या पुढच्या मोर्चांमध्ये असंच करू देणार आहात का? त्यांना चालू देणार आहात? आम्ही समजून गेलोय. आज तुम्ही बघा, हरिभाऊ राठोड ओबीसीचा एक चेहरा तिकडे गेला होता, पण त्यांचं कोणी घेतलं नाही, कारण ते सत्य बोलतील. दुसरा कोण चेहरा बोलत नाही, फक्त तेच बोलतात आहे, त्याच पक्षाचे नेते बोलतात आहे. दुसरे दाखवा ना, श्रावण देवरे आहेत, प्रदीप ढोबळे आहेत, हरिभाऊ भदे पण आता आहेत. हरिभाऊ भदे आहेत, सिरस्कर आमदार, माजी आमदार, भारीचे आमदार आहेत त्या सध्या ते आहेत, बावकर आहेत. ह्या लोकांना बोलून द्या. शंकरराव लिंगे आहेत. ठीक आहे. मुद्दा असा आहे की यादी तुमच्याकडे खूप मोठी आहे, त्यांचं नाव घेतलं नाही असं तुम्ही म्हणता. त्यांची यादी मोठी आहे, मान्य की ते लोक सांगतील की मोर्चा नेमका कशासाठी होता. पण आता मुद्दा असा आहे की अगदी स्पेसिफिक मराठा मोर्चा तुम्ही बघितलात, अतिशय शिस्तबद्ध तुमचाही मोर्चा शिस्तबद्ध होता. ओबीसी समाजाचा त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. अतिशय शांततेने उत्तम मोर्चा निघाला, खूप विराट मोर्चा निघाला. त्या मोर्चामध्ये नेते शेवटच्या रांगेत चालत होते. नेत्यांना कुठलंही कोणाशी बोलायची अनुमती नव्हती, मुद्द्यांशिवाय बोलण्याची परवानगी नव्हती. तुमच्या मोर्चांमध्ये मग मोर्चा हायजॅक होतो. पहिलाच मोर्चा तुमचा हायजॅक झाला, तर तुम्ही अशी काय आचारसंहिता बनवणार आहात का की पुढच्या काळामध्ये धनंजय मुंडेंना हे बोलता येणार नाही या व्यासपीठावर येऊन की हा मोर्चा फक्त भुजबळांच्या समर्थनार्थ आहे, बाकी कुठलीही मागणी नाही, आणि तुम्ही तरी 10 मागण्या वाचून दाखवल्या? नाही बरोबर आहे. आम्ही आता आचारसंहिता आता विचार करण्यासारखा आहे ना, आता विचार होईलच त्याच्या बाबतीत, विचार होणारच आहे. आणि मराठा मोर्चा एक आदर्श आहे पुऱ्या महाराष्ट्राला किंवा पुऱ्या देशाला आदर्श आहे. मराठा मोर्चा जो निघतोय तो आम्हाला पण आदर्श आहे आणि संपूर्ण समाजाला त्यांनी आदर्श घालून दिलाय मोर्चा कसा काढावा. आणि मराठा मोर्चामुळेच ओबीसी यात एक झालेत. कुठेतरी अस्वस्थता वाटू लागली आहे, म्हणून आज ओबीसी एक झालाय. बरं, मी तुमच्याकडे येतो कोकरेजी. हरिभाऊजी तुमच्याकडे येतो मी. हरिभाऊजी, मला एक गोष्ट सांगा की आता या सगळ्यामधून की तुमचं मत काय आहे की भुजबळांना जो न्याय आहे तो रस्त्यावरती असा पाठिंबा देऊन मिळाला पाहिजे का कोर्टातून मिळाला पाहिजे? स्पष्ट, साधं, सोपं, 1 मिनिटाचं उत्तर. नाही, हा मोर्चा खरं म्हणजे आम्ही गेलो होतो, मी स्वतः होतो. बघा अभिजितचे, मी हे कधी समजून गेलो नाही की कोर्टातून त्यांची सुटका व्हावी म्हणून नाही. आम्ही गेलो होतो भुजबळ साहेबांसाठी प्रार्थना करायला, त्या निर्मिकाला, ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलं होतं देवाचा देव महादेव म्हणजे तो निर्मिक. त्याच्याकडे आम्ही सगळं एवढ्या मोठ्या संख्येने प्रार्थना केली आहे की देवा त्यांना सुखरूप त्यांचं बरं कर. त्यांच्या आमचे नेते आहेत, आज ते जेलामध्ये 6 महिने झाले, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ दे. आणि हे जे तुम्ही सांगताय तुमचं, मी कोकरेजी आणि आदरणीय आमचे मुंडे साहेब वगैरे, ही जी चर्चा आता मी ऐकली, मला एक गोष्टीसाठी हा मोर्चा नव्हता. काय नाही, माझा प्रश्न असा आहे की भुजबळांचा न्याय कुठं व्हावा, म्हणजे कोर्टात व्हावा न्याय भुजबळांचा की असं रस्त्यावरती मागणी करून व्हावा? कोर्टात होईल, ते निश्चितपणे सुटतील. त्या निश्चितपणे त्यांचे जे आरोप आहेत ते बुनियाद आरोप आहेत आणि ते काही प्रूव्ह झाले नाही. त्याला तुम्ही गुन्हेगार आहात कसं तुम्ही म्हणता की ते गुन्हेगार आहेत? नाही, गुन्हेगार आहे कोणीच म्हटलं नाही ना, त्यांना अटक केली, आरोप आहेत त्यांच्यावर. ठीक आहे, न्यायालयावर मी काही बोलणार नाही. पण हे निश्चित झालं की मराठा समाजाच्या मोर्चामुळे आमचा झोपलेला समाज जागा झाला. हे याच्यासाठी आम्ही मराठा समाजाला धन्यवाद द्यायला पाहिजे. पण तुमची मागणी काय नेमकी? मराठा समाजामुळे तुम्ही जागे झालात म्हणजे नेमकं काय झालं? तुम्हाला अस्वस्थ वाटू लागले का मराठा मोर्चा? नाही, अस्वस्थ नाही. आमचे जे म्हणजे ओबीसी समाज आहे हा अत्यंत मागास आहे. यांना काय मागायचं तेही कळत नाही, यांना काय मागणी करायला पाहिजे मोर्चात तेही आधी कळत नाही. ते मागासच आहेत आणि म्हणून ते अशा पद्धतीने जे
कायदेमध्ये बसत नाही अशी मागणी आम्ही केली असं जगजाहीर आम्ही सांगू शकत नाही. ह्या मोर्चामध्ये एक गोष्ट नाही, याच्यामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. मान्य आमचे मुंडे साहेब जे बोलले ते चुकीचं नाही बोलले, पण त्यांनी एकच गोष्ट सांगितली की भुजबळच्या समर्थनार्थ होता, परंतु आमच्या काही अन्य मागण्या नव्हत्या. पण मला खूप मागण्या आहेत आमच्या, हरिभाऊजी, पण त्या आम्ही जगजाहीर करणार नाही. ते योगायोगाने ह्या सगळ्या माहोलमध्ये अशा म्हणजे एकवटल्या आहेत, ते खतखत. प्रमुख 2 मागण्या सांगू शकाल का? 2-3 मागण्या, कारण आपल्या निश्चित ते आमची प्रमुख मागणी आहे की या देशामध्ये 27% आरक्षण ओबीसीचं आहे, त्याचं विभाजन व्हावं आणि देशात जनगणना व्हावी. मराठीचा प्रश्न सुटू शकतो, फक्त जनगणना करा. जनगणना झाली आहे, सरकारकडे उपलब्ध आहे, फक्त जाहीर करा. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे प्रश्न, धनगरांचा प्रश्न सुटू शकतो, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळू शकते, या सगळ्या समाजाचं समाधान होऊ शकते. आणि एक फॉर्म्युला तर माझ्याकडे असाही आहे की सगळ्यांना सुद्धा आरक्षण मिळू शकते आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या लोकांचं समाधान करू शकतो. गुण्यागोविंदाने आपण या महाराष्ट्रामध्ये मला प्रमुख मागणी सांगा ना. मला 2-3 मागण्या मी तुम्हाला विचारतोय, कारण की लोकांना समजेल की नेमक्या जसं मराठी समाजाने निवेदन दिलं त्यांच्यात त्यात 7 मागण्या आहेत, त्या लोकांसमोर आहेत. तसं आता ओबीसीने आज पहिला मोर्चा काढला, तर तुमच्या 3 प्रमुख मागण्या सांगा. एक तर जनगणना झाली पाहिजे, मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये, त्यांना वेगळं दिलं पाहिजे आणि त्यांना लोकसंख्या जाहीर न करता देऊ नये. म्हणजे किती लोकसंख्या आहे त्यांची कळू दे, कारण हे जे मोर्चे होत आहेत ना, हे एक मराठा समाजच नाही आहेत. ठीक आहे, तुमची मागणी लक्षात आली. आता मागणी लक्षात आली. विकास पासलकर जी तुम्ही हरिभाऊ राठोड जे म्हणताय ते तुम्ही ऐकलं असेल. आता असं आहे की मराठ्यांना आरक्षण द्यावं, मात्र ते ओबीसी मध्ये देऊ नये, त्यांना वेगळं आरक्षण द्यावं आणि जोपर्यंत जातनिहाय जनगणना जाहीर होत नाही तोपर्यंत आरक्षणाची मागणी जी आहे ती मान्य करू नये. आता प्रश्न असा आहे की जातनिहाय जनगणना जी आहे आपल्याकडे ती कुणीही जाहीर करायला तयार नाहीये, त्याचे राजकीय फायदे तोटे सगळ्यांना आहेत, त्याच्यामुळे हे सगळं बासनात पडलेलं आहे. तर अशा प्रकारे जर ओबीसी समाजाने भूमिका घेतली तर तुम्हाला आरक्षण मिळेल अशी खात्री वाटते का? हा विषय न्यायालयाच्या माध्यमातून सुटणार आहे. या घटनेच्या माध्यमातून या देशातील, या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला, बहुजन समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आरक्षणाचा लाभ हा मिळालाच पाहिजे. आणि कुठल्याही आपल्या भावना कशा आहेत यापेक्षा घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी जी संधी उपलब्ध होत असते त्या संधीच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण मिळत असतं. त्यामुळं आम्ही मराठा समाज म्हणून कुणबी या माध्यमातून आपण ओबीसीच्या स्टेटस मधून आपण आरक्षण द्या ही आपण सरकारकडे आणि न्यायालयाकडे ह्या रितसर मागणी होईल. त्याच्यावरती न्यायालयामध्ये त्याच्यावरती निर्णय होतील. परंतु ज्या पद्धतीने राठोड सांगतायत तुम्ही क्रायटेरिया पूर्ण करू शकत नाही. मराठा समाजला कोर्टाने अनेक वेळा सांगितलं बॅकवर्डनेस पाहिजे, तुम्ही बॅकवर्डनेस सिद्ध करा, इनएडिक्वेसी पाहिजे की तुमचे तुम्ही आता तुम्ही बोलला ना, नाही बोललो असं चुकीचं तुम्ही बोलला ना, मी बोललो का मध्ये तुम्ही ओबीसी मधून कशी मागणी करता मला सांगा. थांबवा ना, तुम्ही म्हणाला की ओबीसी मधून आम्ही मागणी करतो, न्यायालय देईल, समजून घ्या, समजून घ्या तुम्ही. ओबीसी मधून तुम्ही यांना मारून टाकायला सांगता का? एवढे दिवस तुम्ही राज्य केलं, सगळं केलं आणि आता परत तुम्हाला ओबीसी पाहिजे का? तुम्ही लक्षात घ्या, विदर्भामधील मराठा समाज हा तिथं जर ओबीसीच्या स्टेटस मध्ये आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला त्याचे नातेवाईक ओबीसीच्या स्टेटस मध्ये समावेश करावा. तुमच्या वाट्याचं 1% आरक्षण आम्हाला नको आहे, कारण आमची भूमिका ही क्लिअर आहे. 27% एक लक्षात घ्या, 27% कोट्यामधलं आरक्षण हे मराठा समाजासाठी नको आहे. त्याच्यासाठी राज्य सरकार आणि न्यायालय आहे ते भूमिका ठरवतील. या ठिकाणी ओबीसीच्या वाट्यावरलं 1% सुद्धा आरक्षण नको आहे. तुम्ही ओबीसी मध्ये समावेश व्हावा ही मागणी आहे. किंवा या ठिकाणी शासनाकडे वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी जे निवेदनं जात आहेत त्यावरती शासन निर्णय घेईल, त्यावर न्यायालय आहे. परंतु ओबीसीच्या वाट्याचं 1% देखील आरक्षण आम्हाला नको आहे. पहिल्यापासून आमची क्लिअर कट मागणी आहे. मागितल्यावर ओबीसीच्या वाट्यातलं जाणार नाही. ओबीसी 27 मध्ये तुम्ही मागितलं म्हणजे ओबीसीच्या वाट्यावरती जाणार की जाणारच ना आमच्यातलं. अहो संबंधच कुठे येतो? तुम्ही असं आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, 27 आज राज्य सरकारने सुद्धा जे दिलेलं आरक्षण होतं
ते घटनेच्या माध्यमातून ते ऑथेंटिकली ते टिकलं नाही, कोर्टामध्ये चालू आहे त्याच्यावरती, तर तुम्ही कुठंतरी समजून घ्या की आपण सगळेजण बरोबर आहे. ऐकून घ्या आमचा माझं विरोध ऐकून घ्या. घेतो, पण शाहू महाराजांनी नाही, जे आरक्षण ज्या काळामध्ये दिलं, उपेक्षित सगळ्या समाजाला आरक्षण दिलं. उलट आज जे शाहू मुद्दा महाराजांचं असा आहे, वारसांना आरक्षण मुद्दा मिळतंय, मुद्दा लक्षात आला. ते स्वागत केलं पाहिजे. पासलकरजी मी तुमच्याकडे येतो. समाज आहे त्यांना आरक्षण कसं मिळालं पाहिजे, वेगळं दिलं आणि पाहिजे. त्यांना reject केलेलं त्या आहे. जे मुलं आहेत नचिबत त्यांना त्यांना आरक्षण देऊ शकतो. 15% शिक्षणामध्ये शिक्षण माफी, तुम्ही कोर्ट मागू शकता. सवलती, त्यांना स्कॉलरशिप मिळालं पाहिजे या मताचा आहे अहो, मी बरोबर विरोध आहे. नाही करत. आम्ही तेच पण तुम्ही म्हणतोय की जर आज ओबीसी मधून मराठा समाजाचा आमचा विरोध राहील. ओबीसीच्या आरक्षणाला तुमचा विरोध आहे. ओबीसी मध्ये मराठा. घ्यायलाच आमचा विरोध आहे ना. चला ठीक आहे. मुद्दा पासलकरजी मी येतो तुमच्याकडे. एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे. आपल्यासोबत हरिभाऊ भदे आहेत, माजी आमदार, आणि राम कदम पण आहेत, भाजपचे जे सत्ताधारी आहेत. मी राम कदम तुमच्याकडे मुद्दाम होऊन या ब्रेक नंतर येणार आहे, कारण तुम्ही पूर्ण चर्चा ऐकलीत आणि त्याच्यावरती सरकारचं म्हणणं काय आहे हे तुमच्याकडून जाणून घेणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. तर ओबीसीचा मोर्चा नेमका कशासाठी या विषयावर चर्चा चालू होती आणि ब्रेक पूर्वी आपल्याला आपल्या सगळ्या पाहुण्यांचं म्हणणं असं आहे की आरक्षणाला मराठ्यांच्या विरोध नाही, पण ओबीसीमध्ये आरक्षण देण्याला विरोध आहे. आणि जे नेतृत्व आहे बहुजन समाजातलं त्यांच्यावरती अन्याय होते. राम कदम आहेत भाजपचे आमदार. राम कदमजी, तुम्ही ऐकलेलं आहेत की भुजबळांना मुद्दाम होऊन तुरुंगात टाकलं गेलं आहे, ते निर्दोष आहेत असा दावा आहे बहुजन समाजाचा आणि त्यांच्यावर अन्याय होतोय हा एक भाग. आणि मराठ्यांना आरक्षण देताना त्यांना ओबीसीत घेऊ नये. तर मग या दोन मुद्द्यांवरती आता सरकार कसं डील करणार आहे? कसं आहे की सुरुवातीला आपण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया ऐकली आणि त्यानंतर ओबीसी समाजाचे बाकी नेते, आमचे मित्र हरिभाऊ आणि संजय कोकरेजी बोलत होते, इतरही नेते बोलत होते. यांच्या दोघांच्याही भूमिका आपण ऐकल्या. आता ओबीसी नेत्यांचं म्हणणं आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. राष्ट्रवादी असं म्हणतंय की केवळ आणि केवळ भुजबळ साहेबांची सुटका व्हावी आणि त्यांच्या समर्थनासाठी हा मोर्चा आहे, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. आणि ओबीसीच्या नेत्यांचं म्हणणं की आमच्या अनेक मागण्यांपैकी तीही एक मागणी होती, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यामुळे स्पष्टपणे या ह्याच्यामध्ये असं दिसतंय की हा पूर्ण ओबीसीनी त्यांच्या स्वतःच्या ज्या काही भावभावना असतील त्या मांडण्यासाठी हा मोर्चा काढला. त्यातले निश्चितपणे काही लोक भुजबळांचे चाहते असतील, मी मान्य करतो. अनेक लोक आहेत, ते उपमुख्यमंत्री असताना, गृहमंत्री असताना जी काही चांगली कामं केली असतील ती आपली कोणाला नाकारता येणार नाहीत. जे चांगलं काम केलं त्याला चांगलंच म्हणावं लागेल. जे काही न्यायालयामध्ये त्यांचा खटला सुरू आहे, न्यायालय त्या बाबतीत निर्णय घेईल. पण पूर्णपणे असं म्हणणं राष्ट्रवादीनं आणि ह्या मोर्चाला कुठेतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न करणं हा ओबीसी समाजावर प्रत्यक्षपणे अन्यायकारक आहे, अपमानकारक आहे. कारण ओबीसी समाजातल्या लोकांना घरातून बाहेर आणताना त्यांच्या आरक्षणाच्या विषयाविषयी जो अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो विषय सांगून घराच्या बाहेर आणले. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड जाणार असतील, धनंजय मुंडे जाणार असतील आणि पूर्णपणे ते राष्ट्रवादीनं हायजेक केलेला मोर्चा होणार असेल. तो तर मुद्दा निकाली निघालेला आहे. तो ओबीसी समाजाच्या नेत्यांनी निकाली काढलेला आहे की याच्या पुढे असं होणार नाही, त्यासाठी ते काळजी घेणार. एक दुसरा मुद्दा की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळोवेळी स्पष्ट केलंय. ज्यावेळेस मराठा मोर्चा निघाले, मूक मोर्चे निघाले, अत्यंत शिस्तबद्ध मोर्चे निघाले, ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीत प्रतिक्रिया देऊन की या बाबतीमध्ये सरकार अतिशय सकारात्मक आहे. फक्त मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, दलित समाज असेल, या सगळ्यांच्या भावभावनांचा विचार करून अत्यंत सकारात्मक पद्धतीनं निर्णय घेणं हे या सरकारचं दृष्टिकोन आहे. तशा प्रकारची सरकारची विचारसरणी आहे. मुळामध्ये हे प्रश्न का आता निर्माण झालेत? या अगोदरच्या सरकारनं त्यांच्या कालखंडामध्ये निर्णय न घेतल्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेत. पण तुम्हाला आता या प्रश्नांना तोंड द्यायचं ना, म्हणून मुद्दा असा आहे की ओबीसी मध्ये मराठा समाजाला न घेता तुम्ही त्यांना आरक्षण कसं देणार आहात? दुर्दैवानं मी तेच तुम्हाला आपण सांगतो आहे की या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत भूमिका स्पष्ट केली आहे. चला ठीक आहे. पण या ठिकाणी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन हा प्रश्न अत्यंत याला आपण संवेदनशील म्हणतो अशा प्रकारचा प्रश्न आहे. पण राष्ट्रवादीला या निमित्तानं फक्त राजकारण करायचंय.
कुणीतरी काढलेला मोर्चा त्याला राष्ट्रवादीला हायजॅक करायचा आहे. चला ठीक आहे, तो मुद्दा लक्षात आलेला आहे राम कदमजी तुमचा. मी हरिभाऊ भदे जे आहेत माजी आमदार आहेत भारिप बहुजन महासंघाचे, मी त्यांच्याकडे जाणार आहे. मुद्दा असा आहे हरिभाऊ भदेजी की मराठा समाजाचे मोर्चे निघू लागल्यानंतर, विराट मोर्चे निघू लागल्यानंतर, लाखोंच्या संख्येनं समाज रस्त्यावर उतरू लागल्यानंतर त्यांनी कुठेही अशी मागणी केलेली दिसत नव्हती की ओबीसी समाजामध्ये आम्हाला आरक्षण हवंय. तरीही मग ओबीसींना अस्वस्थ वाटण्याचं कारण काय, मोर्चे काढण्याचं कारण काय? बघा अभिजितजी, आज 15 लाखाचा मोर्चा स्वयंस्फूर्तीनं नाशिकमध्ये झालेला आहे. सर्वप्रथम या सर्व लोकांचं मी मनापासून, ओबीसींचं मनापासून स्वागत करतो. बघा, हा जो मोर्चा आहे हा भुजबळांच्या समर्थनात आहे नाही आहे हा विषय नाही. आपण याच्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करता. खरं म्हणजे हे काही आपली पहिली वेळ नाही, याच्या आधी सुद्धा आपण गोंधळ घातलेला आहे. तुम्ही आरएसएस म्हणजे भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याच्या समर्थनात बोलता की आरएसएसच्या समर्थनार्थ बोलता, हा याच्यात शंका यायला लागलेला आहे आम्हाला. कारण तुम्ही जेव्हा मराठा समाजानं अॅट्रॉसिटी बद्दल आपल्याला आपण जेव्हा ह्या चर्चा ठेवल्या होत्या तेव्हा सुद्धा आपण हेच म्हटलं होतं की हा जो मोर्चा हा दलितांच्या विरोधात आहे का. खऱ्या अर्थानं त्यांची हरिभाऊ भदेजी तुम्ही असे वाटेल तसे आरोप करू शकत नाही. असं कधीही एबीपी माझानं म्हटले नव्हतं. तुम्ही म्हणून तुम्ही जे म्हणताय ते अत्यंत चुकीचं आहे. नाही, आरोप नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की धनंजय मुंडे जे म्हणाले त्याबद्दलचे प्रश्न विचारले गेले इथं. या चर्चेमध्ये संजय कोकरे आहेत, हरिभाऊ या चर्चेमध्ये संजय कोकरे आहेत, हरिभाऊ राठोड आहेत, त्यांना असं वाटलेलं नाहीये. या चर्चेमध्ये राम कदम आहेत. तुम्ही असं वेगळं वळण नाही देऊ शकत. एका ठिकाणी आला राम कदम असं एका ठिकाणी भदेजी तुम्ही असं नाही करू शकत. नाही भदेजी, असं मी तुम्हाला असं विचारलं, मी तुम्हाला साधा सोपा प्रश्न विचारला भदेजी. कोणी लक्ष दिलेलं नाही भदेजी, मी तुम्हाला साधा सोपा प्रश्न विचारला. हरिभाऊ भदेजी, मी तुम्हाला अतिशय साधा प्रश्न विचारला. मी तुम्हाला, हे बघा, तुम्ही असं नाही करू शकत हरिभाऊ भदेजी. तुम्ही मला प्रश्न विचारू द्या. तुम्ही असं डिक्टेट नाही करू शकत हरिभाऊ भदेजी. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्हाला असं का वाटलं की आता मोर्चा काढला पाहिजे ओबीसी समाजाला. जर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं नसेल तर ठीक आहे, मी तुमचं फ्रीडम ऑफ स्पीच मान्य करतो. तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं नसेल तर मी अतिशय साधा प्रश्न विचारला. तुम्हाला नसेल उत्तर द्यायचं तर ओके. या देशामध्ये 1900 बघा अभिजितजी माझा ऐका. या देशामध्ये 1931 साली ओबीसी जनगणना झाली. तेव्हापासून आजपर्यंत 85 वर्ष झाले ओबीसीची जनगणना या देशात झालेली नाही. 52% ओबीसी असताना या देशातल्या ओबीसीला 27% आरक्षण मिळते. आणि एवढा मोठा या ठिकाणी अन्याय ओबीसीवर होत असताना सुद्धा कुणी याला वाचा फोडत नाही. एससी एसटींना जे आरक्षण मिळते त्यांच्या संख्येच्या प्रमाणात मिळते, परंतु ओबीसींना मात्र 52% ऐवजी 27% आरक्षण मिळते. ही अतिशय दुर्दैवाची बाब या देशामध्ये अन्यायकारक बाब आहे. भदेजी, मी आता पॉइंटवर आहात तुम्ही, तर मी तुम्हाला आता विचारू इच्छितो की आता नेमकी मागणी काय, आता काय झालं पाहिजे तुम्ही. नाही, ऐकून घ्या. मी तुम्हाला तेच विचारतोय भदेजी, मी तुम्हाला तेच विचारतोय. नाही बघा, तसं नाही. पहिले ऐकून घ्या तुम्ही. निश्चितपन्न समितीचा जो रिपोर्ट 2008 मध्ये आलेला आहे, 52% ओबीसीला 27% आरक्षण, आणि आज आम्हाला न्याय जो मिळाला तो फक्त 9% न्याय मिळतो. 10% रिझर्वेशन आमच्या पदरात पडते. शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, फक्त आम्हाला 9 ते 10% आरक्षण मिळते. म्हणजे आज आम्हाला जे 27% मिळते त्याच्यात सुद्धा 16 ते 17% आरक्षण आम्हाला आजही मिळालं नाही. म्हणजे या निश्चितपण समितीनं जो अहवाल दिला त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. पहिली गोष्ट तर 1950 मध्ये घटना लागू झाली. मी तुम्हाला स्पेसिफिकपणे भदेजी, तुम्ही आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही टू दी पॉइंट बोलला तर खूप बरं होईल. मी तुम्हाला विनंती करतो भदेजी. हा 40 वर्ष ऐकून घ्या भदेजी. नाही असं नाही होऊ शकत भदेजी. आपल्याला बाकीच्या ओबीसीला भदेजी असं नाही करू शकत. तुम्ही आपल्यासोबत इतके पाहुणे आहेत, तुम्ही असं कसं काय करता? तेव्हा या ठिकाणच्या राज्यकर्त्यांना काही वाटलं नाही. आणि आता नाही आपल्या बोलू द्या आम्हाला जरा. हा बोला. तुम्हाला 40 वर्षापर्यंत बोला भदेजी बोला. 40 वर्षापर्यंत आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला नाही. 40 वर्षानंतर जेव्हा या देशाचे पंतप्रधान व्हीपी सिंग झाले, त्यांचं ओबीसी सोबत काही घेणं देणं नसताना त्या महापुरुषानं ओबीसीला या ठिकाणी मंडल कमिशनच्या शिफारसीनुसार सवलती लागू केल्या. भदेजी, हा इतिहास तुम्ही सांगताय, हा हरिभाऊंना पण माहिती आहे, त्यांनी पण सांगितलंय. मी तुम्हाला स्पेसिफिक यासाठी विचारतोय, आता या क्षणाला मागणी काय आहे? ऐकून घ्या. या क्षणाला मागणी काय आहे भदेजी?
आमची मागणी ही आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा मुळीच विरोध नाही, परंतु ओबीसी मध्ये या समाजाला टाकू नये, कारण हा प्रगत समाज आहे, राजकीय दृष्ट्या प्रकल्प आहे, शैक्षणिक दृष्ट्या प्रकल्प आहे, त्यांना ओबीसी मध्ये टाकू नये. त्यांना जर ओबीसी मध्ये टाकलं तर या ठिकाणच्या ओबीसीवर हा अन्याय होणार आहे. दुसरा प्रश्न हा राहिला की आताच या ठिकाणी आमचे मित्र पासलकर यांनी सांगितलं, काय म्हणले ते की आमचा कुणबी समाज या ठिकाणी विदर्भात कुणबी समाज आहे, आमचे त्यांचे नाते आहेत, यांचे विदर्भातल्या कुणबी समाजाचे आणि यांचे मुळीच नाते नाही. याचं उदाहरण या ठिकाणी अजित पवार साहेबांनी आपल्या भाषणात दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं, काय सांगितलं त्यांनी, तुम्हाला हे चालते पण त्यांच्या सोयी करणं चालत नाही. हे आता आरशासारखं स्पष्ट झालेलं आहे. विदर्भातला कुणबी हा कुणबी आहे, कोकणातला कुणबी हा कुणबी आहे, परंतु हे मराठा जे या ठिकाणी ओबीसी मध्ये घुसतो म्हणतात, मुद्दा लक्षात आलेला आहे. भदेजी आता मुद्दा लक्षात आलेला आहे. बाकीच्यांना बोलू द्या, मी विनंती करतो तुम्हाला. भदेजी आता विनंती करतो. भदेजी 2 मिनिट आता थांबा तुम्ही, कृपया थांबा. मी तुम्हाला विनंती करतो. मी तुमच्याकडे तुमच्याकडे येतो राठोडजी. पासलकरजी, मुद्दा असा आहे की आता भदेजी जे म्हणाले की विदर्भातला कुणबी वेगळा आहे, तो कुणबी आहे, कोकणातला वेगळा आहे, तुम्ही यांच्यामध्ये गल्लत करू नका. नाही, त्यांना काय, आता ते सगळे बोललेले आहेत, आता मला बोलू द्या. कारण काय होतं की मी जे रेफरन्स देत होतो की विदर्भामधला जो कुणबी समाज आहे तो इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या लोकांचे नातेवाईक आहेत, हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. त्याला काय वेगवेगळ्या कुटुंबातली नावं सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशासनामध्ये किंवा सगळे जे विदर्भातले लोक आहेत किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही लोक आहेत, तर पूर्ण आता ऐकून घ्या ना. आता मला पूर्ण बोलू द्या. अहो तुम्ही आता तुमचं ऐकलं ना हरिभाऊजी, तुमचं ऐकलं ना, मग आता तुम्ही दुसऱ्याला बोलून द्या. हा आपण सुसंस्कृतपणा दाखवलं पाहिजे की तुम्ही पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही जर ऐकणार भदेजी बोलू द्या ना, त्यांना पासलकरांना बोलू द्या ना. भदेजी असं नका ना करू तुम्ही. हे काय होतं, बद्यांना हे एक टीव्ही चॅनेल वरती आल्यानंतर आपण कशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे, आपण समोरच्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. पासलकरजी मुद्द्यावर आपला वेळ जाईल. माझा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस आपण गेल्या कित्येक वर्षामध्ये ही मागणी आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यामध्ये आपण ओबीसीच्या वाट्याचं 1% आरक्षण नकोय ही आपली पहिल्यापासूनची मागणी आहे. आणि ओबीसीच्या स्टेटस मध्ये समावेश करा. त्यामुळे कायद्याच्या आधारावरती ते जे आरक्षण टिकेल. शेतकरी आहे, कुणबी म्हणून साठी ते शेतकऱ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. बहुतांश मराठा समाज हा शेतीवरती आधारित आहे आणि मग त्या समाजाचे आज गोरगरीब समाजामधली मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाचे आणि नोकरीचे प्रश्न आहेत. आणि म्हणून राजकीय दृष्ट्या किंवा हा सगळा एक 100-150 कुटुंब महाराष्ट्रातील श्रीमंत आहेत म्हणून तुम्ही सरसकट संपूर्ण मराठा समाजाचे शैक्षणिक दृष्ट्या आणि मागासवर्गीय समाज मागच्या चर्चेत हा मुद्दा मांडलेला होता की मराठा समाजाला ज्या शाहू महाराजांनी उर्वरित सगळ्या समाजाला, मागाशी माझा मुद्दा राहिला की ज्या समाजाला सर्वांना आरक्षण दिलं, त्या शाहू महाराजांची आज जे वारसदार आहेत ते एका प्लॅटफॉर्म वरती येऊन आपण एकत्र येऊन नशिबन कमिटीचा जो 52% त्यांनी सांगितलं की 52% लक्षात आलेला आहे की तुमची मागणी जी आहे ती मराठा समाजातल्या गोरगरीब तरुणांना शिक्षण मिळालं पाहिजे, मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. हे आपल्याकडे शेवटची 30 सेकंद झाली. माझं एवढंच म्हणणं आहे, आजचा मोर्चा एवढा चांगला होता, न भूतो न भविष्य, 2 मिनिट आणि त्याच्यामुळे आपली चर्चा जी वळली ना इकडे, तर ते लाखो लोक त्या ठिकाणी आले आणि ज्या आयोजकांनी एवढ्या मेहनतीने हा मोर्चाचं आयोजन केलं त्यांचं कौतुक करायचं सोडून दिलं. आपण भलतीचकडे चर्चा. मी या निमित्ताने मी माफी मागेल आयोजकाची. ऐका तुम्ही, आजचा मोर्चा खरोखरच भव्य दिव्य आणि नवीन दिशा देणारा आणि परिवर्तनीय असा हा मोर्चा होता. मी आयोजकाचा आभार मानतो. नक्की. मी येतो कोकरेजी. आपल्यासोबत आता खरं तर फोन लाईनवरून आहेत अंजली दमानियाजी. अंजली दमानियाजी, लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कायम भ्रष्टाचार विरोधी, भुजबळांविरोधी तुम्ही भूमिका घेतल्या, तुम्ही पुरावे गोळा केले, तुम्ही तक्रारी केल्या, पण लोकांचं असं इथं ओबीसी समाजाचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांना निष्कारण तुरुंगात टाकलं जाते. नाही, मला अभिजित तेच सांगायचं आहे की आता माझ्याकडे समोरच माझ्या काही व्हॉट्सअप इमेजेस आहेत, त्याच्यावरचे जे फोटोज आहेत त्यात लिहिलंय स्वर्गीय मुंडे साहेब आपण असता तर भुजबळ साहेबांवर नक्कीच हा अन्याय झाला नसता. तर भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थ विराट मोर्चा, याचा अर्थ हा मोर्चा हा म्हणजे मुळात तो कोणाचा होता? ओबीसींच्या लढ्यासाठी होता का भुजबळांचे समर्थक जे होते त्यांचा होता? म्हणजे
कुठला त्याचा पर्पज काय होता. आता आपल्याला आठवत असेल अभिजित, काही दिवसापूर्वी पंकजाताई भुजबळांना आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला अंजलीताई म्हणतो की तुम्ही टू दी पॉइंट प्लीज मांडाल तर बरं होईल, कारण आपल्याला वेळ संपत आली जवळपास. नाही पण अभिजित कसं म्हणता येणार, कारण ते सगळं इतकं लिंक्ड आहे. आता पंकजा मुंडे जाऊन भुजबळांना हॉस्पिटलमध्ये भेटतात, त्यानंतर हा मोर्चा आज मुंडेंचे फोटो लावून पूर्ण नाशकात मिरवले जातात. कारण भुजबळांचे जर आज समर्थक असते तर ते मोजके 500 सुद्धा नसते. म्हणून आज स्वर्गीय मुंडेंचे फोटो वापरून हा जर मोर्चा केला असेल तर दिस इज, आणि कुठच्याही जातीचा असो, तुम्ही मला सांगा, भ्रष्ट माणूस हा भ्रष्ट असतो, त्याला जात पात नसते. या माणसांनी ज्यांनी 2653 कोटी जमा केले त्यातले किती टक्के आज त्यांनी ओबीसीसाठी खर्च केले? तरी मला सांगा, कुठली एमईटी, कुठली शिक्षण संस्था त्यांनी फुलेंच्या किंवा सावित्रीबाई फुले किंवा ज्योतिबा फुलेंच्या नावाने केल्या? प्रत्येक जितक्या कंपन्या आहेत त्यांच्या आर्मस्ट्रॉंग एनर्जी, आर्मस्ट्रॉंग वायनरी, भुजबळ वायनरी, एक तरी कंपनी, एक तरी संघटना त्यांनी आज ओबीसीची केली आहे का? बिलकुल केलेली नाहीये. हे सगळे जे आहे ओबीसीच्या नावाचा वापर होतोय ओबीसीचा असा मुद्दा आहे. म्हणून कोकरेजी, शेवटची 30 सेकंद मी तुमच्याकडे येतोय की या सगळ्यामुळे होतंय असं की या मोर्चाला वेगळं वळण लागू लागलंय. भुजबळांचे फोटो आणि त्यांचं समर्थन केल्यामुळे राष्ट्रवादीने तर तो हायजॅकच केलेला आहे जवळपास. तर आता तुम्ही काय प्रिकॉशन घेणार आहात हे असं होऊ नये म्हणून, किंवा अशा पद्धतीचे आरोप होऊ नयेत म्हणून? शेवटचा प्रश्न, 30 सेकंद. बघा, आम्ही भुजबळांच्या गुन्हेगाराचं समर्थन करत नाहीये. आमचं मत आहे, ओबीसी समाजाची माणसं, ओबीसी समाजाचे कार्यकर्ते जाणून बुजून हे सरकार त्यांना त्रास देत आहे, हे आमचं मत आहे, जाणून बुजून. मग आमच्यावरच अन्याय काय? आमच्यावरतीच कारवाई करायची असेल तर सर्वांवरती करा, ही आमची मागणी आहे सर्वात महत्वाची. आता तुमच्या निवेदनामध्ये पुढच्या ही पण मागणी ही पहिल्या पण निवेदनात मागणी आहे, ह्या पण निवेदनात मागणी आहे. आता त्यांचा हायजॅक करण्याचा प्रश्न ते वेगळे मागण्याने करतात, तो भाग वेगळा. त्यांचं म्हणणं आणि आमचं म्हणणं, हा ओबीसी समाजाचं म्हणणं वेगळं आहे. नक्कीच. हा आमचं, आता आम्ही सतर्क आहोत की कुठलाही पक्ष हा मोर्चा ओबीसीचा जे आता महाराष्ट्रामध्ये होणार आहे ते भाजपमध्ये पूर्णपणे खच्चीकरण हे चालू आहे सगळीकडे. नक्कीच. आरोप तर असा आहे की नेत्यांचं खच्चीकरण चालू आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघतायत, पण त्यांच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन ओबीसी समाज करत नाहीये हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि मराठा समाजाला जाहीरपणे आरक्षण द्यावं, मात्र त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये, हे दोन मुद्दे आहेत. आणि पासलकरांनी त्यांचा मुद्दा मांडलेला आहे. तर असं आहे की मोर्चांचे दिवस आहेत, मोर्चे निघू लागलेले आहेत. अजूनही आपल्याकडे आता आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मुस्लिम मोर्चाची पण तयारी चालू आहे. तर आरक्षणाचा हा जो पूर्ण ड्राफ्ट जो आहे तो करताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे, कारण समाजातल्या सगळ्या वंचित घटकांना त्याच्यामध्ये सामावून घ्यावं लागणार आहे. सर्वांचे प्रश्न गंभीर आहेत, त्यामुळे या सर्व गंभीर प्रश्नांना सरकार कसं उत्तर देतं पुढच्या काळामध्ये हे पाहणं उत्सुकीचं ठरणार आहे. तुम्ही सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा.